हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. आणि मित्रांनो, आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत स्नेहा चौहान, ज्या एक खूप छान डान्सर आहेत. त्याचबरोबर त्यांना ॲक्टिंग देखील करायला आवडते आणि खूप साऱ्या शेड्स आहेत त्यांच्या, ज्या तुम्हाला या पॉडकास्टमध्ये बघायला भेटणार आहेत. सो कीप वॉचिंग आणि खरंच तुम्हाला हा पॉडकास्ट आवडणार आहे. सो स्नेहा, आपण सुरुवात करूया. येस. आता तू मला सांग की तुझं जे चाइल्डहुड होतं, म्हणजे लहानपणापासूनचं जर थोडंसं सांगितलंस तर खूप इंटरेस्टिंग वाटेल. म्हणजे जन्म कुठे झाला आणि त्याच्यानंतर शिक्षण वगैरे. माझा जन्म परेल, मुंबईचा. ओके. माझी आजी म्हणजे मम्मीचं माहेर परेलचं आहे आणि वडील माझे उरणचे. तर माझा जन्म परेलचा असल्यामुळे मी परेललाच जास्ती माझा वेळ गेला, तिथेच मोठी झाले. आणि बॉम्बेची लाईफस्टाईल. मुंबई प्युअर मुंबईकर असं अंगाअंगात भिडलेलं. सो गाईज, मुंबईची लाईफस्टाईल म्हणजे खरंच खूप छान. कंटिन्यू कर. मग माझे वडील तिथे उरणला असल्यामुळे मग उरणला जावं लागलं आणि मग ते गेल्यानंतर ते वारले मी 10 वर्षाची असताना. मग आम्ही परत मुंबईला आलो. ऍक्च्युली मी मुंबईमध्येच असायचे, पण ते आता आलो, शिफ्ट झालो कायमचे. आणि मग इथे माझी स्कूलिंग झाली. माझ्या तीन शाळा होत्या. एक उरणला होती 4th स्टँडर्ड पर्यंत. नंतर मग मी 7वी पर्यंत गुरु नानक स्कूलमध्ये होते. त्याच्यानंतर मी 8th स्टँडर्ड मध्ये परत शाळा चेंज केली, शारदाश्रम स्कूल, जी सचिन तेंडुलकरची स्कूल आहे. काय रिझन त्याच्या मागे एवढ्या शाळा चेंज? फर्स्ट तर माझ्या वडिलांमुळे, आणि सेकंड स्कूल, बापरे तो मोठा किस्सा आहे. तो सांगितलं मला ना ते तो ऑकवर्ड वाटेल सांगायला. आणि आपल्याला इथे एकदम बिंदासली बोलायचं आहे. तू तुझ्या कम्फर्टने सांगू शकतेस. ओके. तर माझी मावशी आहे, म्हणजे मम्मीची चुलत बहीण, त्यांचं पार्लर आहे. ठीक आहे. तर तिने ना माझे 6वी मध्ये असताना आयब्रोज केले होते आणि हे माझ्या टीचरने बघितलं आणि तिने मला लावून दिलेल्या. आणि मग तिला काय झालं काय माहिती, तिने मला असं डोळ्यात असं धरून ठेवलेलं. आणि मी खूप आधी ना जरा अशी भोळी होती, अशी थोडीशी. तर माझी एक्झाम चालू होती आणि तीच टीचर आली होती आम्हाला. माझं सगळं लिहून झालं होतं. असं टार्गेट झाल्यासारखं टार्गेटच करून ठेवलेलं त्यांनी मला. आणि माझं सगळं लिहून झालेलं. आणि मला ना थोडंसं सवय होती लहानपणापासून, असं मॅच द कॉलम असत ना, ते जोड्या जुळवा, ते पेपरमध्ये असं जोड्या जुळवून ठेवायचं. तिला वाटलं मी कॉपी केली आणि माझं लिहून झालं आणि तिने माझा पेपर घेतला. तर तिला वाटलं तर मी कॉपी नाही करणार. माझा सगळा पेपर झाला होता. मग मी थोडीशी मॅड, मी तिला विचारलं आता मला तो क्वेश्चन पेपर पण दे. ती बोलली मी क्वेश्चन पेपर देणार नाही. म्हटलं तर नाही घेतला तरी काही फरक नाही पडला. स्वतःचं फायनल इयर होतं. मग तिने परत मला, तिला कसला राग आला काय माहिती, तिने मला परत असं लगावून दिलं, एवढं लावून दिलं ना की मला थोडंसं, मग तिथे माझा थोडा सेल्फ एस्टीम कमी झाला. ते पूर्ण असं थोडासा क्लास वगैरे होता समोर. मग माझ्या आईला सांगितलं की मी आता या शाळेत जाणार नाही, मला बाबा शाळा चेंज करेन, मी शाळेतच जाणार नाही. मग तिने कसं बसं मग मला 8th स्टँडर्डला दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन करून दिलं, खूप स्ट्रगल करून. मग मला शारदाश्रम मध्ये ऍडमिशन मिळालं. तिथे पण मी सेम अभ्यासच केला नाही, कारण तिथे थोडंसं स्ट्रेस झालेली, लाईफ खूप स्ट्रेस झालेली. आणि तेव्हा माझी त्याच वर्षी मग त्याच्यानंतरला आम्ही आजीकडून शिफ्ट होऊन मग दुसरीकडे वेगळीकडे राहायला गेलो, मम्मी, मी आणि माझी बहीण. मग त्याच्यानंतर मी 8th ला फेल झाले, कारण मी अभ्यासच करायची नाही. कारण आम्ही वरळी कोळीवाड्यात राहायचो. ते एक नवीन माझ्यासाठी जग होतं. वरळी कोळीवाडा? हा, कोळीवाडा. जग असं नवीन आणि असं भारी होतं ना, तिथे नुसतं बाहेर भटकायचं. आणि आई तर कामाला जायची, त्याच्यामुळे मी जास्त काय अभ्यास करायचे नाही आणि कोणी आमच्याकडे लक्ष द्यायला पण नव्हतं. मग काय अभ्यास करायचा नाही. आणि ती शाळा थोडी स्ट्रिक्ट होती ऍक्च्युली. मी अभ्यासच करायचे नाही आधीपासून. अभ्यास करते मी, असं काही नाही, पण अभ्यासच करायचे नाही. तिथे लक्ष नव्हतं अभ्यासावरती. मग मी तिथे फेल झाले. आणि मग मला वाटतं ते नशीबच होतं, मला डान्समध्ये जायचं होतं, मी फेल झाले. मग तिथे 8th स्टँडर्डच्या नंतर फेल झाल्यानंतर मला एक माणूस भेटला आमच्याच ओळखीचा. तर त्याला सांगितलं की मला डान्स वगैरे आवडतो. मग त्याने मला थोडंसं कॉन्टॅक्ट दिले. पण मेन म्हणजे माझी आई चांगली मॅनेजर आहे माझी. तिने मेन मुळात चांगली हेल्प केली. ती माझ्या शोज मध्ये यायची आणि मग ती खूप बोलते. मी आता कुठे बोलायला सुरुवात केली आहे, नाही तर मी इंट्रोवर्ट आहे. नाही, हा प्लस पॉइंट आहे. जेव्हा आपण घरातले वगैरे सपोर्ट करतात तेव्हा मग आपण पुढे जाऊ शकतो. कारण लहानपणापासून जर सुरुवात असेल तर ऑब्व्हियसली कोणाचा तरी सपोर्ट. हो, माझी मम्मी, माझी बहीण, माझे सगळे घरचे, माझा नवरा सुद्धा, तो पण भरपूर चांगला सपोर्ट करतो. आणि मग त्यांनी खूप सपोर्ट केला. मम्मी माझी. नवरा मीन्स लग्न झाले तुझं? हो, माझं लग्न झालंय. मला आता या महिन्यात 12 वर्ष होणार लग्नाला माझ्या. तिला बघून मला तरी नाही वाटलं की तिचं लग्न झालंय. शॉकिंग. आणि ज्या फ्लोने तू बोलतेस त्याच्यावरनं दिसून येतं की ही मुंबईची मुलगी आहे म्हणून. हो, ते खूप छान. ओके, कंटिन्यू. हिंदी ऐकली नाही तर मग पक्का बोलणार मला मी मुंबईची आहे.
नाही, मुंबईवाले बिंदासच जगतात आणि खूप स्ट्रॉंग आहेत, कारण जी धावपळ असते मुंबईची त्याच्यामुळे ते बरेच स्ट्रॉंग आहेत. पण आणि आता मला आता झाली, आता मी 2017 पासून आता मी नवी मुंबईकर झाले. मी इथेच राहते आता. माझा नवरा नवी मुंबईकर नवी असल्यामुळे आता मी मुंबई इथेच राहते. शांत आहे. शांत आहे, पण एवढंच आहे की मुंबईची ट्रॅव्हलिंग आणि जी लाईफ आहे ती मिस करते मी. नक्कीच मी तेच लॉकडाऊन मध्ये विचारणार माझं होतो. तसं झालं होतं, म्हणजे असं ट्रेन बंद झाली तर मला ना ते असं झालेलं की बापरे, ये ट्रेन कब शुरू होगी, सॉरी, कभी मैं वो उनका क्या बोलते हो, पसीना कभी सूंघूंगी लोगों का. असं झालं होतं माझ्यासोबत. सो मला असं म्हणायचं होतं, परत बॅक टू द पॉइंट, की माझ्या आईने खूप मला सपोर्ट केला. मला कमीत कमी तिने 100 शो माझ्यासोबत आली ती. आणि Wow. असं तेव्हा कसं होतं, मेट्रो नव्हती, अशा म्हणजे आपल्यासारख्या ओला उबर नव्हत्या, म्हणजे मी सोर्स नव्हता ट्रॅव्हलिंगचा एवढा मोठा. ट्रॅव्हलिंगचा सोर्स नव्हता. आणि तेव्हा 2004 ची गोष्ट आहे हा. आणि तेव्हा असे मोबाईल्स पण एवढे काही खास एवढ्या लोकांकडे नसायचे तेव्हा एवढे. नाही, तर नव्हतेच माझी ना तेव्हा मोबाईल, एकदम कोणी होते रिच होते असेल, होते हा ना, होते होते कोणी फोन रिच होते. असेल. हा, तर एखाद्याकडे फोन असायचा. हो. तर तेव्हा माझ्या आई काय करायची माहितीये, आम्ही ट्रेनमध्ये, माझी बहीण पण यायची कधी कधी माझ्या शोला. तेव्हा इतकी गर्दी असायची ना की 6 वाजता, म्हणजे विचार करा, आम्ही वेस्टर्न लाईनला तेव्हा राहायचो. Western. 6 वाजता असं डोक्यावरती माझी बॅग, ती शो मधले सगळे कपडे त्याच्यात, बरोबर. आम्ही असे घेऊन आम्ही ट्रॅव्हल केलंय शो. म्हणजे शो आमचे कुठे कुठे, ठाणा पुढे, कधी कधी पुढे पण असायचे. आणि हो, गणपती ते तेव्हा शो भरपूर असायचे. कसं असं, हो. आणि फेस्टिवलमध्ये भरपूर शो असतात. त्याच्यामुळे माझ्या मम्मीनी आणि बहिणीने आम्ही रात्री रात्री शो, म्हणजे आम्हाला एकदा तर असं झालं की लक्ष्मीपूजन आहे, आम्हाला माहितच नाही. आम्हाला कळालं की अरे लक्ष्मीपूजन आहे आज, आणि म्हणजे तेव्हा मला कळालं की अरे आज शो आहे हा. संपल्यावरती कळालं की लोक काय करतात सकाळचे, लक्ष्मीपूजन आहे. मग आम्हाला तसं कळालं की लक्ष्मीपूजन आहे. सो गाईज, घरातले कार्यक्रम एवढे ट्रेडिशनली महत्वाचे ते देखील स्किप होतात. आणि कलाकाराचं असंच असतं, तो कधी कुठे असेल, किती धावपळ असेल, तो हो. त्याच्याकडे त्याचा मोजमाप नसतो. माझी आजी खूप जवळची, माझ्या आईची आई, ती माझ्या मम्मीपेक्षा खूप जास्त जवळ, म्हणजे माझी रिअल आई बोलू शकते मी त्याला, सॉरी. माझी आजी, ती खूप जवळची होती. ती वारली, मी तेव्हा कुठे शो होता माझा, साताऱ्याला शो होता. अच्छा. आणि ती ती पण अशी ऑल ऑफ सडन गेली. आणि ती गेल्यानंतर म्हणजे मी शो करत होते, मी तिचं म्हणजे इतकी जवळची की तिच्याकडेच लहानपण गेलं, सगळं गेलं, तिचं तिचं प्रेत पण मला बघू शकले नाही. असं म्हणजे एवढे बिझी असतो आम्ही. बरोबर. आणि ते आता अजूनपर्यंत तुझ्या माइंडमध्ये आहे, तुझ्या बोलण्यावरनं समजतं. तिचं पण, आणि माझ्या आजोबा, तिचे हसबंड, त्यांचं पण बघता आलं नाही. तर त्याच्यामुळे ते असं अजूनपर्यंत ते तसंच वाटतं मला. म्हणजे थोडीशी खंत आहे मनामध्ये. खूप जास्त, म्हणजे विचार करा ना, आपल्या घरातलं कोणीतरी एवढं जवळ असतं आणि ते नसतात, आणि त्यांच्या शेवटच्या टायमाला आपण नसतो, ते असं वाटत नाही. ऍक्च्युली जायला पाहिजे आपण, पण मग ते असं वाटतं की ते कुठेतरी हरवलेत, असं वाटतं. बरोबर. सो म्हणजे तू असं सांगशील का याच्यावरनं की हा क्षेत्र जसा दिसतोय तुम्हाला, म्हणजे जे काही आहे डोळ्यासमोर, ते एवढं सोपं पण नाहीये, असं बोलू सोपं शकतेस? कुठलंच क्षेत्र नसतं, फक्त एवढंच आहे, इथे ग्लॅमर जास्त आहे. लोकांना वाटतं की खूप फेमस आहेत, भरपूर पैसे असतील, पण त्याच्यामध्ये त्यांची लाईफ खूप हा, स्ट्रगल म्हणून असतं, विचारलं त्याच्यात मी तुला, खूप कारण स्ट्रगल. आतमधल्या गोष्टी प्रत्येकाला माहिती नसतात. जो प्रोफेशनल असेल त्याला थोडाफार. आणि मला सवयच नाही, म्हणजे मला असं की चालू जरी असेल ना काही, तर मी कोणाला सांगत नाही. कशाला सांगायचं. बरोबर. शेअर वगैरे नाही जास्त करत. मी इंट्रोवर्ट आहे फार. माझ्या फार गोष्टी कोणाला माझ्या घरातला पण कधी कधी माहिती नसतं. एकच फक्त माणूस आहे, त्याला माहितीये. माझ्या फेसवरून पटकन ओळखणारा माझा नवरा, त्याला पटकन कळतं. खरंच खूप छान. आणि बाकी तुला काय फिरायला वगैरे आवडतं, ट्रॅव्हलिंग वगैरे? फिरायला ना फार आधी आवडायचं, आता ना आता आवडत नाही जास्त. आता म्हणजे कसं आहे, बाहेर गेलो की कधी आता घरी येतोय, कधी तो बेड पकडतोय, कधी झोपतोय, कधी तो टीव्ही लावतोय, नेटफ्लिक्स सुरू करतोय किंवा काय कुठली वेब सिरीज सुरू करतोय, बस एवढंच. फिरायला जास्त नाही आता आवडत. फक्त काय, शांतताची जास्त सवय झाली. नवी नाही, मग मुंबईने हे ना, आता तू बोललीस ते जनरल बोलतेस की कुठे पिकनिक वगैरे, त्याच्याबद्दल थोडं स्पष्ट कर. म्हणजे मी रेग्युलर नाही, माझं घर एवढं छान आहे की मला लोणावळ्याला पण जायची गरज नाहीये, महाबळेश्वरला पण जायची गरज नाही. मला घरातूनच बाहेर लोणावळा दिसतो. माझ्या घरात फॉग येतो घरी विंटर सीझनचा. हे पण सांगतो कुठे राहतेस मग. सगळे घरी येतील. सगळे घरी येऊ नका एकदम, ते चाय पाण्याचा खर्च. हो, आणि मग मी चहा विचारत नाही कोणाला. खरंच मी नवी मुंबईत पॉडकास्ट राहते. खरंच खूप इंटरेस्टिंग होतोय. आणि खूप छान असं व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर, एकदम बिंदास व्यक्तिमत्व. नवी मुंबई झालं तरी ती अजून सांगत नाहीये की ती कुठे राहते. काय सांगू मी. सिक्रेट आहे, नाही समजणार, जाऊ दे, आपण विषय चेंज. आणि बाकी नवी मुंबईमध्ये राहते. सो आता इथे कम्फर्ट, म्हणजे इथे आवडतं खूप की मुंबई? नाही, माझ्या हस्बंडला मी सांगून ठेवलंय, मला मुंबईला जायचंय.
पण आता ते कधी जायचंय काय सांगू शकत नाही. जायचं मीन्स तिथे तिथे हा ऑफकोर्स, कारण इथे एकदम असं एकटं एकटं फील होतं ना मग. कारण नवी मुंबई इतकी मोठी आहे, खूप मोठी आहे. ट्रॅव्हलिंग किती लागतो. मुंबई खूप छोटी असल्यामुळे कसं आहे, तिथे चौपाटीला जाऊ शकतो, थिएटरमध्ये जाऊ शकतो. इथे थिएटरमध्ये जरी जायचं असेल तरी घरातून निघा, मग ती ओला बुक करा, मग तिथे जायचपर्यंत 20 मिनिटं जातात. असं सगळं आहे. नवी मुंबईला सॉरी मुंबईला कसं आहे, सगळं खाली वडापाव मिळतो, सगळं काही आजूबाजूला आहे. गणपती बघायचं असेल तर गणपती बघायला, इथे गणपती पण कोणाच्या तरी घरी जायचं असेल तर अरे बापरे तुझं घर कुठे, कुठल्या तरी गावामध्ये असं होतं. डिपेंडेड आहे. आम्ही नवी मुंबईकर आहोत, आम्ही इथेच बघा, आम्हाला मी नवी मुंबईला काही बोलत नाहीये. नाही नाही, मी त्याबद्दल नाही बोलत आहे. एक कम्फर्ट झोन मी बोलतोय. मुंबई कसं आहे, सगळे आजूबाजूला राहतात आणि छोटी असल्यामुळे त्याबद्दल मी खरंच पटकन जाऊ शकतो. आणि खरंच मुंबईची लाईफस्टाईल जी आहे ना ती खूप मस्त आहे. म्हणजे फ्लो मध्ये आहे, स्पीड मध्ये आहे. आता बघा ना, आजूबाजूला शेजारी वगैरे आणि आजूबाजूचा एरिया वगैरे म्हणजे मस्त लाईफस्टाईल आहे. त्याच्याबद्दल आता मला सिद्धिविनायकला इतके वर्ष जायचंय, पण आता इथून ट्रेन पकडा मग सिद्धिविनायकला जा. आता माझ्या आई ते राहते घाटकोपरला, तर तिथून ॲक्वालाईन झाली, तर तिथून डिरेक्टली सिद्धिविनायकच्या दारात. असं करता करता मग पटकन असं आजूबाजूला आहे सगळं. आता माझे फ्रेंड्स पण तिथे आहेत, ते पण बोलतात तू ये आता इथे राहायला. आता बघू, तर आपण काही अंबानी नव्हती तिथे लगेच घर यायला. आता जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ, बघूया, देवाची कृपा होईल काहीतरी. न्यू मॅनिफेस्टेशन चालू आहे. ठीक आहे, ते पण विशेष. आणि माझं कसं आहे, जे मला असं असं आतमधून असं आवडतं ते मिळतं. जसं डान्स, मुंबईलाच आले मी शेवटी, तर मग कदाचित परत मुंबईलाच जाईल मी. सो मला तुला अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की लावणी चूज केलीस तू, जसं तू मगाशी म्हणालीस. सो आता तू लावणीमध्ये करतेस, प्रोफेशनली करतेस आणि बऱ्यापैकी खूप छान करतेस. मी बघितलेले आहेत तुझे प्रोजेक्ट वगैरे. सो तू काही टिप देशील का ज्याला इंटरेस्ट असेल लावणीमध्ये त्यांच्यासाठी खास? मला तर असं वाटतं की आता जे करंट जे लावणीचं सुरू आहे नाव, म्हणजे आम्ही रील्स मध्ये वगैरे बघतो, ते इन्फ्लुएन्स होऊन करू नका. कारण लावणी ही मुळात आपली वेगळी आहे. प्रॉपर घुंगरू घालून, नऊवाऱ्या साड्या नेसून, गजरा, हातात बांगड्या, केस सोडून वगैरे अशी लावणी नसते. तर तुम्ही आधी पहिला त्याचा अभ्यास करा, मग करा. असं नाही की लावणीचं नाव, म्हणजे काही लोक असतात आता मला बोलतात तू लावणी कशाला करतेस, काय ते लावणी, म्हणजे खूप नावं अशी. आपलेच मराठी लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक. मुळात लावणी ही महाराष्ट्राचा फोक डान्स आहे. जसं गोंधळ आहे, बाकीचे पण आहेत, भारूड आहे, तसं लावणी हा एक. पण त्याचं ते त्यांच्या मनामध्ये त्यांनी वेगळं करून ठेवलेलं आहे. पण मला लावणी आवडते कारण वरून ते खालपर्यंत झाकलेलं असतं लावणीमध्ये. असं काही त्याच्यात एक्सपोजर नसतो. पण एवढंच आहे की तुम्ही परफॉर्म कशी करताय डिपेंड. आता ऍक्ट्रेस मध्ये पण स्मिता पाटील होती, त्याच्या ऑपोजिट पण वेगळे ऍक्ट्रेस, पण स्मिता पाटील ही ऍक्टिंग कशी करायची, तशीच लावणी पण आपण तशी करू शकतो. आणि तुम्ही जे काही करता, जसं मगाशी विषय झालाच आपला की जे काही करता त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्ही सोल पूर्ण टाकत नाही, त्याला जोपर्यंत तुम्ही फील करत नाही तोपर्यंत ते होत नाही. आणि लावणीमध्ये जे काही आहेत म्हणजे अदा वगैरे असतात, मला एवढं काही लावणीचं नॉलेज नाही, मी सांगते ना तुम्हाला. सो ज्या काही अदा वगैरे असतात त्या डेफिनेटली बॉडी लँग्वेज मध्ये, एक्सप्रेशन मध्ये. अदा तर तुम्ही डान्स करता करता येऊन जाता. तुम्हाला जसं जसं लावणी समजते, जसं आपण बोलतो ना जेवण खाता करता आपण कुठला पाठ खायचा, कुठल्या भाजीचा, कुठल्या फिशचा, तसं लावणीमध्ये कसं काय करायचं ते समजून जातं आपल्याला जेव्हा आपण त्याच्यामध्ये मुरतो. तसंच पण एवढंच आहे की इन्फ्लुएन्स आताच्या लावणीमधून होऊ नका. प्रॉपर लावणी तुम्ही शिका. पाहिजे तर एक कथ्थक हा बेस आहे लावणीचा, तर तुम्ही कथ्थक शिका. मी शिकले नाहीये, पण एक सांगते, जर तुम्हाला खरंच चांगलं करायचं तर कथ्थक शिका, अदरवाईज तुम्ही लावणी बघा. आता मी तर स्टार्टिंगला जेव्हा लावणी सुरू केली, मी फक्त कॅसेट्स बघायची, सीडीज बघायची, सीडी प्लेअर होते तेव्हा, फक्त ते गाणी बघायची, सेम कॉपी करायची. पण नंतर हळूहळू मला कळायला लागलं की डान्समध्ये आल्यावरती, या क्षेत्रामध्ये आल्यावरती, की लावणी कशी, कुठे काय, कसं म्हणायचं की स्टडी करा व्यवस्थित. आणि ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीची स्टडी करावी लागते माणसाला. स्कूलमध्ये आपोआप कोणी पास नाही होत, स्टडी केल्याशिवाय माणूस पासच होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची तुम्हाला स्टडी ही करावीच लागते. उगीच जाऊन स्टेजवरती नाचायचं मला तरी आवडत नाही. मीन्स इथे पण तोच विषय आलाय की कॉपी करून पास होऊ शकता, पण त्याला लाईफ नाहीये. जर करायचं तर प्रोफेशनली चांगलं. एक गोष्ट आहे मी लिटरेचर मध्ये शिकले की प्रत्येक आर्ट हा कॉपी पासूनच असतो, प्रत्येक गोष्ट ओरिजिनल नसते. मी त्याबद्दल नाही बोलत नाही, पण ते बोलतो ना रट्टा मारणं वगैरे तसा प्रकार. हा, रट्टा मारला तर ऑफकोर्स तुम्ही रट्टा मारून फक्त ते आन्सर लिहाल, पण तुम्हाला लक्षात नाही राहणार की या बाबा त्याच्यात मेन त्याचं जिस्ट काय, मेन त्याचं मोरल काय आहे ते नाही समजणार. तेच म्हणायचं होतं. तर ती लावणी ही अशी की मी त्या लावणी क्षेत्रात आले कारण ते स्टार्टिंग टू असं खालपर्यंत असं पूर्ण पायापर्यंत झाकलेली असायची. कारण आमचे पूर्वीचे जे शो असायचे ते ओपन असायचे मोस्टली. कसं आहे, जसं गणेश फेस्टिवल असेल किंवा कुठेही चांगला असेल शो,
तर ते थिएटर नसायचे. त्याच्यामुळे कसं आहे, ते मला थोडंसं ऑकवर्ड वाटायचं. बॉलिवूड डान्स करताना थोडंसं एक्सपोज वगैरे व्हायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की यार लावणी इज अ बेस्ट फॉर्म, डान्स फॉर्म, की जो एकदम आनंदही नाचू पण शकतो, आणि आपण शिट्टी जरी वाजवली, समोरच्याला डोळा जरी मारला ना, तरी तसं विचित्र वाटत नाही. बरोबर. स्पेशली मुंबईत पण बाहेर म्हणजे पुण्यात गेल्यावरती मग मग ते थोडंसं वेगळं झालं, आणि त्याच्यामुळे थोडं लावणी मी स्टॉप केली आणि मग मी अभ्यासाकडे वळले. तिथे गेल्यानंतर मी माझा डान्स थोडा कमीच केला लावणी, आणि मग अभ्यासच करत बसले. माझं मग, अशी लोक कुठे भेटली होती का जनरली अशी, म्हणजे जी डिमोटिवेट करतात? म्हणजे डिमोटिवेशन तुम्ही फॅमिलीचं बोलताय की ऑडियन्सचं बोलताय? नाही नाही, फॅमिली असो किंवा फ्रेंड सर्कल असो, किंवा असं असतं ना की कोणतरी आपला प्रोजेक्ट बघतो आणि मग तो नंतर लगेच त्याला माहिती काही नसतं, पण मग तो हो त्याचं लगेच हो झाडायला हो चालू करतो, हो असं कर हो, तसं कर, सगळे हे सगळे. कमी आहे ते हो, जास्त आहे. म्हणजे मी जेव्हा लावणी सुरू केली होती तेव्हा ना, म्हणजे कसं आहे, तेव्हा ना आमच्या नाटकाच्या जाहिराती वगैरे, लावणीचे शोजचे जाहिराती पेपरमध्ये यायचे. तर सगळ्यात आधी तर मला कळालेलं माझे आजोबा, म्हणजे मम्मीचे वडील. त्यांना वाटलं की हा तमाशा आहे, म्हणजे तमाशा म्हणजे प्रॉपर असा तमाशा असतो ना तो. तर त्यांच्या वाटे शेजाऱ्यांनी सांगितलं की हा तमाशा नाही, स्टेज. म्हणजे तमाशाला मी काही चुकीचं बोलत नाहीये, पण ते एक असे जुन्या काळातले लोक, तर त्यांना वाटलं आपण ऍक्टिंग जरी केली तरी त्यांना वेगळंच काहीतरी वाटतं, तर त्यांना तसं वाटलेलं. तर तसे मिळाले. परत मी पुण्याला शो करायला गेले, तर ते आपण कसं कलाकार म्हणून आपल्याला तिथे रिस्पेक्ट नाही देत. ते लोक असं समजतात की अरे यार, आहे कोणीतरी, चला चला चला, असं. तर तिथे गेल्यावरती मला असं वाटलं की नाही, आपण चुकीच्या क्षेत्रात आहोत. कारण आता मी लिटरेचर शिकले होते, तर त्याच्यामध्ये तेव्हा शिकत होती. तर मला असं वाटलं की, आणि तेव्हा नटरंग पण आलेला. तर नटरंग आल्यामुळे मला थोडंसं असं वाटलं. मी नारायणगावला शो करत होती. तर नारायणगावला शो करता करता मला असं वाटलं, शोच्याच टायमाला वाटलं की अरे बापरे, मी हे किती वर्ष करणार, म्हातारीवर होईपर्यंत आता हेच केलं, तर मग मला पुढे गेला ती माझी फॅमिलीला सपोर्ट कसं करू. कारण असं मी ऐकलं होतं की तेव्हा, की आता म्हातारं झाल्यावरती कसं डान्स करणार वगैरे वगैरे, मग फॅमिली कशी पुढे नेणार, त्यांना पण काहीतरी सपोर्ट करायला पाहिजे. मग मी असा विचार केला की नाही नाही, आपण ग्रॅज्युएशन वगैरे करायला पाहिजे, अटलिस्ट काही नाही तर ते तरी करू. मग मी ते थोडंसं स्टॉप केलं, माझं थोडंसं डान्स स्टॉप केला, आणि मग मी माझं हळूहळू ग्रॅज्युएशन वगैरे, मला पहिलं तर 10वीच कम्प्लीट करायची होती. नंतर मग मूड आला, 12वी कम्प्लीट केली. मग 12वीला गेल्यानंतर मग मी काही बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा फुले यांचे काही लेख वाचले. तिथे मला कळालं की बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर डिग्र्या घेतल्यात. मी पण, मला असं वाटलं की चला त्यांचं स्टाईल मारूया जाऊन जराशी, थोडं पीएचडी वगैरे करू. पण बापरे, ते आपल्या अंगात नाहीये. मी फक्त ग्रॅज्युएशन करू शकले. LLB ला पण अर्ध्यावरतीच रामराम केला. आता पुढे जाऊन बघू. पण नाही बाबा, इतकं जमत नाही. पण हा, अभ्यास हा मला फार आवडतो, पुस्तकं वाचायला फार आवडतात. मग आता परत मी डान्स सुरू केला आहे. आता परत मग माझं असं प्लॅन आहे की आता काहीतरी चांगले फोडी डान्स वगैरे, चांगले रील्स बनवूया, परत नाटकात वगैरे येऊया, परत डान्स सुरू करूया. आणि डान्स असल्यावरती कसं, एकतर एकतर प्रॅक्टिस पण होते चांगली, एक्सरसाइज पण होते, आणि माइंड चांगलं राहतं डान्स नक्कीच, केल्यावरती. आपल्याला जे काम आवडतं ते काम हो, जर आपण तेच केलं करायचं. तर. तो 3 इडियट्स मध्ये नाही का बोलतो, हो हो, तसं नाही ते नको व्हायला, आहेच आहेच. तसं नको व्हायला. तर त्याच्यासाठी मला असं, मी खूप वर्ष डान्स मिस करत होते. आता डान्स सुरू केल्यामुळे माझं माइंड पण चांगलं राहतं. तुम्हाला कुठल्याही गोळ्या खायची गरज नाही, आणि तुम्ही आनंदी असता. नाही, ते सर्वांबरोबर आहे. तुम्हाला जे काम आवडतं ते काम जर तुम्ही करत राहिलात तर तुमची नाही, बॉडी काही पण लोकांचा चांगली त्याच्यात इश्यू पण असतो की अरे यार, आता मी तर कामाला जातोय. होता आता काही लोक बघत असतील ते विचार करतात, अरे मला पण आवडतं, तर मी कसं करू. मग तिथे मला असं वाटतं प्रत्येकाने वेळ काढायला पाहिजे. ऍटलिस्ट 1 तास, अर्धा तास तरी. तुम्हाला नाही मिळत आहे वेळ, तर तुम्ही घरात नाचा, किंवा दुसरं काहीतरी आवड असेल त्या गोष्टी आहेत ना, करा. त्याचे भरपूर एक्झाम्पल आहेत. जसे हा. की भरपूर लोक आहेत जे आज फेमस आहेत. हम्म. त्यांनी कॅन्टीनला कामं केलेली आहेत, भांडी घासलेली हो आहेत, हो रस्त्यामध्ये चाय विकलेली हो आहेत, हो. भरपूर काही केलंय. पण आणि त्यांनी त्यांचा जो क्षेत्र हा होता हा तो सोडला नाही. कुठेतरी रनिंग मध्ये थोडं थोडं चालू ठेवलं हा. आणि आज ते आहेत. आणि कुठलंही काम करायला लाजायचं नाही. आता माझा पण प्लॅन आहे, मी म्हणजे काय झालं नाही, शेवटी मी विचार केलाय की नंतर ना सगळ्यात एकदम लास्टला काय नाही झालं तर हे करायचं, म्हणजे असं सांगून ठेवते. आधीच प्लॅन नाही सांगत, नाही तर नजर लागेल. म्हटलं काही करायचं, माणसाने लाजायचं नाही. कुठलंही काम करायला छोट्या गोष्टी नाही. उलटानं जे छोटे कामं असतात ना, ते त्याच्यामधून जास्त प्रॉफिट येतो. मोठ्या कामात ना लॉस होतो. जेवढं मोठं काम तेवढा मोठा लॉस होऊ शकतो. लॉस होतो, ऍक्च्युली लॉस होतो. छोट्या छोट्या गोष्टींना भरपूर प्रॉफिट होतो. हे मी खूप अनुभव घेतलाय एवढ्या वर्षांमध्ये. सो मग अजून काय सांगशील? फुडी वगैरे आहेस, हो खायला हो आवडतं? हो, मला खायला खूप आवडतं, बनवायला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे सगळं नवऱ्याला शिकवलंय. तू हे बघ, हे चपात्या करायच्या, मच्छी तळायची, सगळं असं फ्राईंगचं काम त्याच्याकडे असतं, चपात्यांचं काम त्याच्याकडे असं. भाकरी आता मला खावी लागते, कारण मी डायबेटिक असल्यामुळे मला भाकरी खावी लागते. तर तो भाकरी बनवून देतो. मला भाकरी बनवता येत नाही, मला जेवणच आवडत नाही बनवायला. पण मी चांगलं जेवण बनवते, असं माझा नवरा बोलतो. माझ्या आईला पण आता असं वाटायला लागलंय चांगलं जेवण बनवते, त्याच्यामुळे. आणि मला स्वतःला आवडतं. सो जे पण नवरे बघतायत ते कमेंट मध्ये नक्कीच बोलू शकतात की यांनी काहीतरी आता इथे लफडा केलेला आहे. काय लफडा केला?
एकच लफडा तुमच्या केला. बायका तुम्हाला सांगणार आहेत की बघा काहीतरी शिका हो त्यांच्याकडनं, हो, ते भांडण होणार, ते भांडण होणार, ते आणि होतं. त्याची जबाबदारी माझी नाही. नाही पण हस्बंड सपोर्टिव्ह पाहिजे बघा. पाहिजेच, असं definitely. म्हणतात की लग्न हे एका पायावरती चालत नाही नाही, चालत. दोघांनी रणगाडे ओढल्यावरतीच हो. चालतं. आणि 12 वर्ष आम्ही दोघांनी ओढले असल्यामुळे आता हे चालतंय चांगलं. आणि तो पण खूप आता तो तो म्हणजे असा डायबेटिक असल्यामुळे तो पण खूप माझी काळजी घेतो. गोड वगैरे पदार्थ देत नाही, भाकरी स्वतः बनवतो. तो आता घरी त्याची आई शॉक होते की कसं काय बनवतोस तू, माझ्यासाठी तर काय करायचंच नाही. पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण चांगल्या बोलतात, त्याला कॉम्प्लिमेंट देत असतात, तर तो बघत असतो मला. तर फूडी असल्यामुळे मी आधी डायबेटिकच्या आधी, म्हणजे जेव्हा मला नव्हती डायबेटीस तेव्हा मी खूप खायचंय. म्हणजे KFC म्हणा, बर्गर्स, आता पण खाते पण लिमिटमध्ये. सो मुंबईचा जो लोकल फूड आहे त्याच्यामध्ये काय सांगशील, काय आवडतं? एक तर मला वडापाव खायला फार आवडतो. वडापाव. वडापाव. सँडविच पण आता तो पण मी घरी बनवते. म्हणजे मी गाडी टाकू शकते सँडविचची. या मग नक्कीच यांच्या गाडीवर. बघा, हे माझं पहिल्या बघून दिवशी बघून बघून ना ते शेवटी माझ्या घरीच यायला सांगतात. त्यांचा प्लॅन काय घरी आहे? येऊ नका, गाडीवर या. गाडी तुम्हाला कुठेतरी ऑब्विसली रस्त्यावरच असेल, तिथे या. असं का? हॉटेल टाकू शकते मी. म्हणजे गाडी कशी काय, गाडीचा विषय झाला मग ती मी गाडी नावाचं हॉटेल टाकेन. हॉटेलचं नाव गाडी असेल, थोडस युनिक. आणि पहिल्या दिवशी टोटली सर्व फ्री आहे. स्पॉन्सर हे असतील तरच. ह्यांचा पॉडकास्ट असा फेमस झाला की स्पॉन्सर होतील ना मध्ये माझे. फेमस होऊ नये हो, पण मी सर्वांसाठी पॉडकास्ट चालू केलेला आहे. कारण प्रत्येकाचं काम बाहेरपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही हो, काय करता, and I काय होतं appreciate that, actually, yeah. मी जेव्हा या क्षेत्रामध्ये गेलो ना, तर बरेचसे फेमस फेस होते जे मला माहिती नव्हते की हे फेमस आहे. त्याच्यानंतर ते स्टेप बाय स्टेप ओपन होत गेलं की बाबा ही व्यक्ती फेमस आहे. म्हणून सर्वांनाच सर्व माहिती असेल असं नाही, आणि खूप मोठा समुद्र आहे हा ज्याच्यामध्ये आपण सध्या आहोत, ट्रॅव्हल करतोय. हो, सो त्याच्यासाठीच पॉडकास्ट पण समुद्रातल्या फिशेस पण फार कमी लोकांना आवडतात ना. मग त्यातली एखादी चांगली फिश अशी बनायची, बोंबील, बांगडा, पापलेट. नक्कीच मनामध्ये तुमच्या जर तशी इच्छा असेल तर देव देखील तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्हाला पण, मी तुमच्याबद्दल बोलते. हो हो, दोघांना, बोथ. फिंगर्स क्रॉस्ड. सो ते झालं. आणि बाकी आता घरातली लाईफस्टाईल कशी असते? मोस्टली बाहेर असतेस? नाही, मला जास्त इतकं बाहेर जायला आवडत नाही. आता मी जसं मगाशी म्हणत होते तुम्हाला, मला घरीच आवडतं, घरी शांत बसायचं. मी पुस्तकं फार वाचते. खूप छान. ऍक्च्युली खूप छान हॅबिट आहे, कारण तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचता ना तेव्हा तुमचं नॉलेज अजून वाढत जातं हो, त्याच्यामध्ये. माझं आधीपासून आहे. मला ना, मी कुठलंही म्हणजे मला ते वडापावचे पेपर येत नाही का, मी ते पण वाचायला सुरू करायचे. म्हणजे ते आता तर आता अवेलेबल आहेत खूप आपल्याकडे मोबाईलमध्ये वगैरे सगळं, पण आधी ते वडापाव खाता खाता नाही का पेपर येतात. म्हणजे त्या टाईपची पडाकू नाहीये ती, ते थोडंसं वेगळा अँगल आहे. कुठला? अभ्यासू नाहीये, अभ्यास करायला नव्हतं आवडत, पण पेपर पण मी अभ्यास करते, कॉलेजमध्ये टॉप करते. कमवून आता मला दाखवायला लागते तुम्हाला माझे रिझल्ट वगैरे. चालेल, ते आम्ही तुम्हाला घरी फॅक्स करू तुमच्या. आणि मग बाकी आता मित्रमंडळी बरोबर काय टाइम स्पेंड? माझे फ्रेंड्स ना भरपूर नाही आहेत, कमी आहेत. म्हणजे कसं, आता तुम्हाला माझं बोलणं आवडलं तर तसे माझे फ्रेंड्स होतात. आणि मला समोर बघितल्यावरती तुम्हालाही असं वाटलं असेल मी थोडीशी स्ट्रिक्ट आहे, है ना? सांगावं लागेल खरं खरं, हो तसं वाटलं है ना, मी खूप स्ट्रिक्ट आहे. पण बोलण्यामध्ये ओपन झालं म्हणून आपण पटकन कोणाला जज नाही करू. आणि मी खूप रिझर्व्ड वाटते लोकांना, त्याच्यामुळे माझे समोरासमोर फ्रेंड्स होत नाही. माझ्या नेबर्सला पण आधीपासून, म्हणजे मी लहानपणापासून बाजूला राहते, घरात आहे की नाही अशा आमचे नेबर्स, म्हणजे शेजारी विचारायचे की मी आहे की नाही. आता पण आमच्या घरामध्ये माझा नवऱ्यालाच बोलवतात जास्ती करून, बाहेर शेजारी लोक असतात. म्हणजे आता रिसेंटली आमच्या बिल्डिंगमध्ये थोडासा आगीचा सीन झालेला, जल्दी चलो जल्दी चलो, मी कुठे काय नाही, त्यांना काही फरकच पडत नव्हता. तर असं सगळं आहे. म्हणजे मी घरात असेल ते माहिती नसतं. तर माझे सगळे फ्रेंड्स मोस्टली तरी ऑनलाईन होतात. किंवा माझी एक मैत्रीण आहे, तुमची मैत्रीण जी आपली कॉमन फ्रेंड आहे रंजिता, ती आता किती जुनी फ्रेंड आहे. रंजिता ताईचा विषय इथे झालेला आहे. आणि मग त्यांच्यावर टाइम स्पेंड होतं मित्रमंडळी बरोबर? कधीतरीच, इतका नाही वेळ मिळत. कारण काय, इतका वेळ कोणाला आता नाही आहे, सगळे बिझी आहेत. पण हा, माझे खूप जुने फ्रेंड्स आहेत, जसे 15 वर्षापूर्वीचे, 20 वर्षापूर्वीचे. आताच मी एका स्कूल फ्रेंडला भेटले जो माझा 5th स्टँडर्डचा फ्रेंड होता. असे फ्रेंड्स आहेत माझे. म्हणजे मी असं क्वालिटीमध्ये बिलीव्ह करते, क्वांटिटीमध्ये बिलीव्ह नाही म्हणजे करत. असं म्हणतात की ज्याचे खूप जुने मित्र असतील त्याची सोल खूप प्युअर असते असं म्हणतात. तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे.
आणि दुसरं मी असं विचारणार होतो की मग जे फ्रेंड्स वगैरे आहेत अगोदरचे जुने, सो तेच आहेत की नवीन काही फ्रेंड्स वगैरे बनतात नवीन बनतात. मी सांगितलं ना जसं की आता मी असं बोलता बोलता जर ओपन अप झाले तर मग ते बनतात. पण डिपेंड करतं की मग किती कितीपर्यंत आपण जाऊन टिकतो. कारण काय आता आता ते लोक सिंगल आहेत, माझं लग्न झालंय तर त्यांच्या बायकोला आवडते की नाही किंवा तिच्या नवऱ्याला आवडणार की नाही ते पण डिपेंड होतं. त्यांना मुलं झाली तर ते बिझी होतात. पण हो, जसं माझं सोल प्युअर आहे तसं तुम्ही बोलता ते मला मेसेज करतात, मग तू काय करतेस वगैरे. आता एक माझी मैत्रीण आहे, ती कंटिन्युअसली मला मेसेज करत होती. मग तिला मी केला, तिला पण लहान मुलगा झाला, तिने मला मेसेज केला. ती आणि मी कसे भेटलो माहितीये, आम्ही शिर्डीला जाताना एका ट्रेनमध्ये भेटलेलो आणि परत आफ्टर सम इयर्स आम्ही परत भेटलो. म्हणजे आम्ही एका एका ठिकाणी एका बाबांकडे जायचो तर तिथे भेटलो होतो. नाही, अशी ओळख होते खरंच हा, खूप छान. आणि जी ट्रॅव्हलिंग मध्ये अशी होते तर ना, ती अजूनपर्यंत माझी मैत्रीण आहे. म्हणजे ती मला 3-4 वर्षाची असतानाची माझी जुनी फ्रेंड आहे, ती आता अजूनही माझ्यासोबत आहे. बरोबर. मग याच्यावरून असं तुला ते फील होतं का की जे लहानपणाचे दिवस होते ते खूप स्पेशल होते किंवा आताचे हो, आहेत नाही नाही, मला ह्याच्यामुळे ना माझे म्हणजे वडील असे 10 वर्षात म्हणजे 9-10 वर्षाचे असताना गेले, त्याच्यामुळे मला तो जो पार्ट आहे तो खूप आठवतो. आणि तोच मला सारखा 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 आठवत असतो. आता मी कुठेतरी, मी तुम्हाला जसं सांगितलं, मी लाईफ एन्जॉय करायला सुरू केली आहे. तसं एखादा आपल्या लाईफमध्ये इन्सिडेन्स होतो त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की बापरे भरपूर झाला स्ट्रेस, आता खूप झाला. ते आपण बॉलिवूड मूवी, मला असं वाटतं बॉलिवूड मूवी आहे ना बघतो ना, त्याच्यामुळे ना असं वाटतं की रडल्यावरती छान वाटतं. रोमॅन्टिसायझेशन एक असतं नाही का, असं ते असं छान वाटतं. पण जसं एक फॉर एक्झाम्पल कल्होनामध्ये शाहरुख खानला सांगितलंय त्याला कॅन्सर झालाय, ते किती छान वाटतं. पण ऍक्च्युली त्याला कॅन्सर होतो त्याला किती त्रास होतो, मी ते नक्कीच बोलते. नक्कीच. पण मग ते चांगलं नसतं. मग मी लाईफ चांगली आता एन्जॉय करायला सुरू केली आहे. सो आहे तसं. आणि खरंच हा तुमच्यासाठी मेसेज आहे, कारण मी पण अनुभवलेलं आहे. मी जी माणसं वगैरे बघितली जी आता सध्या नाही आहेत आपल्या बरोबर इथे या जगामध्ये नाही आहेत, सो त्यांना जे रिझन होतं ना ते गेले म्हणून, ते व्हॅलिड नाही वाटत. बाय चान्सली गेलेले आहेत. आणि आणि आज हे सर्व तुमच्या हातामध्ये नाहीये, म्हणून लाईफ एन्जॉय करा. असं नाही की तुम्ही जे कमवता त्याच्यातले सर्व उडवून टाका किंवा मी काही तर करा, बोलते पण उडवा. मी स्वतःसाठी तर बोलते खर्च. नाही, मी तर बोलते उडवा. मी तर बोलते उडवा, कशाला कोणासाठी ठेवायचे. उडवा तुम्ही तुमच्यावरती, परत तुम्ही कमवा. फक्त एवढंच आहे, मेल्यानंतर असं खंत नाही पडायला गेली पाहिजे की अरे यार ते खायचं राहिलं, इथे फिरायचं राहिलं, तिथे Yes, जायचं राहिलं. obviously. आणि अशीच लाईफ जगणं गरजेचं आहे. आणि कारण जे वाटतं ना आता हे खायचंय तुम्हाला, आता गोड खायचं, आता काय खायचं खाऊन घ्या, फक्त एवढंच लिमिटमध्ये करा आणि लाईफ जगा. नाही तर काही लोक असतात की उद्या करू, परवा करू, तेरवा करू, त्यांचा तेरवा येतच नाही, त्यांचा 13वा येतो डायरेक्ट. नाही तर आता जे ड्रिंक करणारे आहेत ते बोलतील बघ कसं छान मेसेज दिलाय की बाबा नाही नाही, सर्व तुम्ही करा, लिमिट एकच मध्ये ग्लास करा. पिया आणि ते एका एवढ्या मोठ्या ग्लासात हा, पितात, तसं नाही करायचं. लिमिट ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही ते लॉंग टाइम एन्जॉय करू शकता. हो, तर मग डॉक्टर पुढे कारण सांगतात, मी हे बंद करा, ते बंद अनलिमिटेड करा. खाऊन बघितलंय काय होतं. पण आता त्याच्यामध्ये लिमिटेड सगळं खाते. पण ठीक आहे, पण लाईफ एन्जॉय करायची, नुसतं खाण्यावरती ना. आता मी भगवद्गीता माझ्या हस्बंडमुळे वाचायला सुरू केली. वाचायला नाही, आम्ही ऐकतो, सॉरी, वाचणं नाही, ऐकतो. तर त्याच्यामध्ये ना एक छान त्याने म्हटलंय की तुम्ही कुठलीही गोष्ट ना, काय म्हणतात, एक टायमापुरती तुमच्यासाठी चांगली आहे. आता ते प्रत्येक गोष्टीला ते अप्लाय होतं. जसं गोड खाणं आहे, हो, ते फक्त 2 मिनिटासाठी तुम्ही गोड खाते आणि ती डायबिटीज 200-300 वरती जाते, तुमची 400 वरती जाते. त्याच्यापेक्षा कमी खाऊच नका किंवा कधीतरी खा. कुठलीही गोष्ट थोड्या वेळासाठीच चांगली आहे. जसं फ्रेंड्स नाही करायचं, जास्त फ्रेंड्स नाही करायचं, किंवा दारू नाही जास्त प्यायची, मी असं म्हणते. तर भगवद्गीतेचा पण जास्त असर असल्यामुळे ती चांगल्या टायमाला माझ्या लाईफमध्ये आली. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींवरती थोडंसं कंट्रोल करते. मी पण बरेच दिवस झाले प्लॅन करतोय की भगवद्गीता वाचायची, पण वाचू नका ना, खूप साऱ्या हो ऍप्स ना, वरती तर अवेलेबल ते आहे. खूप सोपं आहे. तुम्ही ऑडिओज ऐकून पण तुमच्या लक्षात येईल म्हणजे की काय मेसेज आहे, लाईफस्टाईल काय आहे. इव्हन रामायण पण आहे. रामायण असं म्हणतात, मी पूर्णपणे समजून घेतलेलं नाहीये, हम्म. पण रामायण जो आहे तो प्रत्येकाच्या लाईफशी कनेक्ट करणार असं आहे. आणि त्याच्यामध्ये खूप छान छान असे तुम्हाला सोल्युशन आहेत तुमच्या जगण्याचे. रामायणचं मला माहिती नाही, पण मला भगवद्गीतेचं माहिती आहे. मी रोज सकाळी 10 मिनिटं तरी ॲटलिस्ट ती भगवद्गीता ऐकत असतो. त्यातलं खूप मेन मेन ज्या गोष्टी आहेत त्या सांगितल्यात, त्या लाईफमध्ये कुठला पण प्रॉब्लेम असेल ना, आमचा जो अध्याय सुरू असतो तो अध्याय प्रॉपर अप्लाय होतो त्याच्यावरती. जसं सांगितलंय कुठल्या माणसाबद्दल की कोणापासून लांब राहायचं की नाही राहायचं, असं सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे आपण प्रॉब्लेम्स मध्ये असू, आनंदी असू, त्या गोष्टी प्रॉपर अप्लाय होतात. आणि या सर्व गोष्टी आज भारतातले किती लोक फॉलो करतात माहित नाही, पण बाहेर देशातले भरपूर लोक फॉलो करतात.
इव्हन भरपूर लोक बाहेर देशातून त्यांचं सर्व काही सोडून इथे आलेले आहेत, आपली संस्कृती त्यांनी आणि एक्सेप्ट असं केलेली आहे. नाही की आस्तिक लोकच करतात. माझा नवरा नास्तिक आहे, त्याने मला शिकवलं हे. मी आस्तिक असले तरी पण माझ्याकडे एक पुस्तक होतं, मी ते वाचलंच नाही. पण माझ्या नवऱ्याने सांगितलं हे ऐक, आणि तो ऐकायचा तो त्याने 2 वर्ष ऐकलं डिप्रेशनच्या टायमाला, आणि त्याने ऐकल्यानंतर मला ऐकवलं, आणि मग मी आता ते रोज ऐकते. आणि नास्तिक लोक सांगतात, सजेशन देतात की तुम्ही ऐका. सो मी नास्तिक नाही आहे, इक्वल आहे, 50-50. ओके, मला न्यूट्रल. खूप जास्त दिवाबत्ती करा, मंदिरामध्ये जाऊन बसा, मंत्र वगैरे बोलत राहा, हे करा, ते मी नाही फॉलो करत. पण देवाला मानतो, आणि माझं सरळ सोपं लॉजिक आहे की आपल्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये, हो. आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये, याच्याकडे जर लक्ष दिलं, आणि जर जमेलच तर, मी काय एवढं दानशूर वगैरे नाही, जर जमेलच तर आपल्यामुळे जर कोणाची मदत झाली, हेल्प झाली, तर त्याचे तुम्हाला विशेष नक्की तुमच्या हो, life मी मध्ये. कर्मावरती खूप विश्वास करते, कारण भगवद्गीतामध्ये कर्म हा एक अध्याय वेगळा आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा आजकाल चांगलं बोलते, वाईट बोलत नाही. म्हणजे मी खूप फटकळ आहे बोलायला. तर आज थोडा थोडा विचार करते, कशाला बोलायचं, जाऊ दे, काय त्याचं व्हायचं ते होईल. आपण कशाला आपलं तोंड खराब करून घ्यायचं, किंवा आपले हार्मोन्स कशाला निगेटिव्ह करायचे उगीच. आपण असं भडकल्यावरती माहितीये बीपी वगैरे वाढतो. नाही, माझ्या लाईफ मध्ये आहे हे हो, सर. हो. मी अगोदर हेच करायचो, म्हणजे जिथे माझी चुकी नसेल आणि मला वाटलं की तू काहीतरीच बोलतेस किंवा विनाकारण मला बोलतेस, तर मग मी माझा कंट्रोल सोडायचो तेव्हा. पण नाही, आता नाही. मी पण त्याच्यावर कंट्रोल केला नाही बऱ्यापैकी. नाही, तिथे तेच ना. आणि तो जो माणूस असा समोरचा बोलत असेल ना, त्याच्या लाईफमध्ये काही ना काही इश्यू असेल, तो काहीतरी फ्रस्ट्रेटेड असेल म्हणून तो बोलत असेल. पण आपण भडकलो ना, तर आपल्या अंगातले हार्मोन्स ना निगेटिव्ह होतात, निगेटिव्ह होतं. आणि बीपी वाढतो. मग त्याने परत अजून काहीतरी होतं. मग त्याच्यापेक्षा शांत बसायचं, बोलायचंच नाही, लांब जायचं. त्याला बोलायचं तुझं शांत झाल्यावरती बोल, नाही बोलायचं तर बाय बाय. सेम आहे आपल्या दोघांमध्ये. चला पॉडकास्ट करूया सोबत. चला सोबत पॉडकास्ट करूया. पार्टनर. सो खूप मस्त वाटलं, स्नेहाबरोबर गप्पा गोष्टी झाल्या, आणि तिची लाईफस्टाईल आणि तिची जी बॉडी लँग्वेज आहे ती मला खरंच खूप आवडली, ज्याप्रमाणे ती बोलते, आणि एकदम मनखुलास दिलखुलास बोलते. सो थँक्यू व्हेरी मच माझ्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजूनही भरपूर कलाकार येणार आहेत आपल्या या सेलिब्रिटी कट्ट्यावर. सो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन पॉडकास्ट बघायला भेटतील.